तर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये सुरू असलेल्या फूड फेस्टिवलला महाराष्ट्रातील खासदारांनी भेट दिली आहे। खासदार नरेश मस्के, अमर काळे आणि प्रशांत पडोळे यांनी फूड फेस्टिवलची पाहणी केली आहे। दिल्लीतील खवय्यांनी महाराष्ट्रातील जेवणाची चव चाखावी असं आवाहन महाराष्ट्रातील खासदारांनी केलेलं आहे। सर्व स्टॉलला भेट देत आलो आहे। झुणक्यापासून, झुणका भाकरपासून, पाटवडीपासून तर भरीत, शेवभाजी, जे तुमच्या जळगाववरली जी स्पेशालिटी आहे, सर्व स्टॉल्सला मी भेट देतोय। काही ठिकाणची टेस्ट घेतलेली आहे, अतिशय सुंदर टेस्ट आहे। आणि ज्यावेळी आम्ही दिल्लीत अधिवेशनाला येतो तेव्हा प्रामुख्याने मराठी जेवण, महाराष्ट्रीयन जेवण याची कमतरता आम्हाला जाणवते। साऊथ इंडियनच खूप खायला लागतं आणि महाराष्ट्राचं फूड ज्या पद्धतीने साऊथ इंडियन स्टॉल्स आहेत, हॉटेल्स आहेत, त्या पद्धतीने दिल्लीत महाराष्ट्रीयन पदार्थाचे स्टॉल्स, मोठे मोठे रेस्टॉरंट असावी असं आम्हाला वाटतं। आणि आज खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राची चव चाखण्याची संधी दिल्लीकरांना या ठिकाणी दिलेली आहे। तर पुण्याच्या मावळमधील मंगळूर येथील अवैध उत्खनन प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून धडक कारवाईचे आदेश देण्यात आले। त्यानंतर 3 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 तलाट्यांचं निलंबन करण्यात आलंय। 90,000 ब्रास वाळूच्या अवैध उत्खनन प्रकरणी ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। जालना जिल्ह्यातील अंबड तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती LED स्क्रीन लावण्यात आलेत। स्ट्रॉंग रूम मधील सर्व चित्रीकरण सर्वसामान्यांना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांना 24 तास पाहता येणार आहे। मनातील भीती दूर होऊन पारदर्शकता दिसून येईल अशी प्रतिक्रिया अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे। अंबडच्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात असून CCTV कॅमेऱ्यांचीही करडी नजर असणार आहे। तर जळगावच्या जामनेरमधील भागदरा गावामध्ये घरामध्ये नळाच्या पाण्यामधून मृत पक्ष्यांचे अवशेष आल्याचा प्रकार घडला होता। याबाबत TV9 मराठीनं बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर प्रशासनानं याची दखल घेतली आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी ग्रामसेवक आणि पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। पाण्याची टाकी नियमित स्वच्छ करण्याचे आदेश करणवाल यांनी दिलेले आहेत। सार्वजनिक पाण्याच्या टाकीमध्ये एक पक्षी मेलेला पाहून गेला आहे। त्यामुळं आपण लगेच त्या बातमीची दखल घेतली आणि त्या टाकीची स्वच्छता आज करण्यात आली। ग्रामसेवक होतं, त्यांना कारण दाखवा नोटीस आणि जे पाणी स्वच्छतेसाठी कर्मचारी ठेवलेला आहे त्यांनाही कारण दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे आणि पुढे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल। तर शनी शिंगणापूरमधील शनेश्वर देवस्थानचा कारभार पुन्हा एकदा जुन्या विश्वस्तांकडे देण्यात आला। उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं प्रशासक रद्द करून जुन्याच विश्वस्तांकडे तो सोपवलेला आहे। उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं विश्वस्त मंडळाकडून स्वागत करण्यात आले। स्थानिक विरोधकांना मोठी चपराक असल्याचं विश्वस्तांनी सांगितलेलं आहे। तर सोलापूरमध्ये 3 डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे। 2 वर्षांच्या बालकाच्या उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला होता। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे 2 वर्षाच्या बाळाचा मृत्यू झालेला होता। डॉक्टर कुंदन चोपडे, डॉक्टर अभिजित कडले आणि डॉक्टर अंजली आवटे या डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे।